नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार अंबुकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता जस्ट आपण राणीबाग वरून आलो आणि आज दीदीचं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा आई दीदीच्या घरी आली आहे। सो हेच मोठं निमित्त आहे। काय आई काय बोलतेस? मी नातीच्या घरी आले। हा, तुम्ही बोलवलं पहिल्यांदा आलीस ना? पहिल्यांदाच आलेली आहे। त्या दिवशी फोन केला तर मला खूप रडायला आलं। गावी आपण जेव्हा आयान छोटा होता तेव्हा आपण आलेलो, त्याच्यानंतर आता आले। बरोबर बरोबर। आयान एकदमच लहान होता ना तेव्हा गावी गेलो होतो, ते तुम्ही ब्लॉग्स बघितले पण असतील, जुने आहेत खूप ब्लॉग्स। सो तेव्हापासून आता डिरेक्ट भेटणार आहे। आणि आता आयान जवळजवळ 4 वर्षाचा झालाय। आई आई आयान आता 4 वर्षाचा झालाय। 4 वर्षाचा। हा, आले चकू, माझ्या चकू, काय करते तू? काय तू चल ए गाईज, ही भांडते माझ्याशी। मोठी आजी कन्फ्युज। मग फिरला राणीबाग, बस फिरला आणि वाघ बघितला। आयान बघितला। काय करतो तू? अरे मातू आली, मातू पण ओळखीची आली। मातू मोठा झाला ना? मोठा झाला। चकुली हाय करतो, हाय कर लवकर, हाय कर। मामा आला बघ, त्याच्यासाठी म्हणजे नवीन आहे ना, थोड्या वेळाने लहान मुलं असेच असतात। गाईज आता चहा नाश्ता तर करून झाला। दीदीने मस्त बटाट्याची भजी काढली होती सर्वांसाठी। पण इथे विषय असा आहे ना, आता मी तर जिजूंचा मेवणा आहे, ताई मेवणी आहे, बट अभी और मेवना मेवणी ऍड हो गई, लेकिन लगता नहीं उनके मेवणी मेवणा लगते। तर आता तीच चर्चा चालू आहे आणि सगळे मजाक उडवतात एकमेकांचा। आयान काय पाहिजे तुला? आयान हा कोण आहे? दादा नाही, मामा। आयान ही कोण आहे? मामी आहे। कोण? मावशी, आतू, मातू, मातू, तेच मावशी, छोटू मामा आणि छोटू मावशी। नक्की मामा किसको बोलना है, मावशी किसको बोलना है, वो हमका भूल जाएंगे। बाबू मी कोण है? हाँ, हे मात्र बरोबर बोला। क्या बोलते हो फिर? कार्यक्रम फिक्स करके आ गए लगता है। हाँ, ट्रेडिशनल लिपस्टिक घर पे अभी आए, कभी हमको नहीं, खानदानी लिपस्टिक बोलते हैं इसको। आणि मला बोलते मी आली। लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, पुड्या बांधून आली आहे। मी सायकल चालवतो। फुटबॉल कसं? तू काय चालवतो? बाईक चालवतो। कडक भाऊ, एक नंबर काम। आयन तू चालव। एवढा लांब जा। एवढा नाचून थोडी आहे। गुड मॉर्निंग गाईज, फायनली उठलेलो आहे आणि वाजलेत बरोबर 10। कालचा ब्लॉग कंटिन्यू करता नाही आला कारण सगळे आपापसात रमून गेले। इथे जय आहे, तोही उठलेला आहे। इथे ताई पण आहे, चहा पिते आहे, तिचे आत्ताच पोहे खाऊन झाले। ते सगळे बघा, आई उठलेली आहे, आयान उठलेली आहे, जय, काव्या उठलेली आहे। काय खातो मग तू? बिस्किट खाशील का? मी तुलाच विचारते, अजून कोणी भाऊ इकडे? ऐकलं नाही, भाऊ नाही ऐकलं, पोहे ऐकले। थोड़ा दे, नको पोहे मला। ओके दोस्तों, अपना थापा भी तयार है रेसिपी बनाने के लिए। कढई पण आहे इकडे, बापरे, कढई नाही, कढईचे पप्पा। आणि ते सगळं साहित्य पण आहे। लेट्स गो। मोठी कढई आहे काय भैया, जरा अंदाज घेऊन कर। हा, ऐसा करणे का काही चांगलं झालं पाहिजे तर खूप भरोसा आहे तुझ्यावर। आणि ते अद्रक लसूण बारीक करून टाकलेली आहे। देन बाकीचं साहित्य तुम्हाला सांगते। आज मीच सांगितलं दीदीला की शेजवान राईस बनव म्हणून, दीदीने पण खाल्ला नाही ना। पाहायला म्हणजे फोडणी घाल। पहिले भाज्या टाकूया, शिमला मिरची टाकूया, कच्ची असते, शिजायला थोडा वेळ लागेल। त्याच्यामध्ये उलटा सुलटा करून टाकलं तरी ते एकच मिश्रण होणार आहे, पण भाज्या ज्या जास्त शिजायला वेळ लागतो ते पहिले टाकूया। पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कढई जेवण बनवलं, ही कढई बघ आणि ही कढई बघ, केवढा मोठा डिफरन्स आहे। आणि भूक पण लागली ना, सकाळी फक्त चहा नाश्ता केलेला, मला तर जबर लागले, पोहे पण खाल्ले, बट आता भूक लागली। एकदम टेस्टी बनव काय भाऊ? शिमला मिरची आपल्याला 100% शिजवायची नाहीये। आता मी इकडे थोडेसेच गाजर घेते कारण गोडसर नको व्हायला म्हणून थोडा
गॅसचा फ्लेम गॅसचा फ्लेम थोडासा फास्ट करून छान परतवून घेऊया. आता आपण अद्रक लसूण पेस्ट थोडीशी टाकूया. म्हणजे मी माझ्या पद्धतीने करते असं नॉर्मली. आता जास्त परतवायची गरज नाहीये. पटकन आपण कांद्याच्या पातीचा कांदा घेऊया. आता गॅसचा फ्लेम फास्टच ठेवलाय. कांद्याची पात ऍड करूया याच्यामध्ये. शेजवान चटणी. आता आमच्या भाऊचं असं आहे की आम्हाला लाल पण पाहिजे, आम्हाला तिखट पण पाहिजे, त्यामुळे त्याला वेगळी ताकद काढून घेऊ दे वेगळी. अरे तो मसाला पण येतो ना. अरे काढा भाऊ. दोस्तों अपना कैसा है एकदम प्रॉपर चाहिए विषय. पॅकेट मारी आणि कलर पण छान येतो आणि आता पाहिजेच आपल्याला राईस. अजून टाक. दोन टाकून देते पुन्हा. फायनली भात आपला तयार होतोय हळूहळू. ऑलमोस्ट झालेलाच आहे. कसा झालाय? अरे जन्नत आहे पूर्ण. दोघी अशा या अशा एकत्र समोर बघा. सगळ्यांना वाटतं चेहरे सेम आहेत. हा भरपूर जण बोलतात आम्हाला ट्विन्स सारखा वगैरे, पण आम्ही ट्विन्स नाहीये. खूप फरक आहे. थोडा खूप फरक. ये अपना सिस्टम आ गेलाय क्या दोस्तों. पहिले आपण टेस्ट करूया. टेस्ट करायचा काही विषयच नाही कारण शेफ आपला मजबूत आहे. एवढा विश्वास आपला दांडगा आहे काय भाई. वाजलेत बरोबर संध्याकाळचे 5:45 आणि आम्ही निघालोय आता मार्केटला. काव्य तू आमच्या सोबत येते ना. आणि अयान आता 2 दिवस झाले खाली येतो सायकल चालू. येस सगळे. तू मावशी तू खेळणार इकडे. मावशीला त्रास देणार का. आम्ही थोडंसं इकडनं फिरून आणतो. आम्हाला की माहिती रात्री आम्ही जाणार आहे. आता कधी येईल तेव्हा नाही. पण तुम्ही चांगली सोय केली. अजून राहायला सांगते पण घरात तुझं कोण नाही. हा तर मी हे बोलत होतो की आता हे फर्स्ट टाइम आलेत ना जय आणि काव्या दीदीकडे. तर जिजू म्हटले दीदीला की त्यांना काहीतरी खेळणी घेऊन दे. हा जिजूंचा स्वभाव आहे जो की मला खूप आवडतो. आय होप सगळ्यांना असे जिजू मिळावे. आणि ते असे प्रेमळ खूप प्रेमळ आहेत ते. तर बघा ना आता कोणाची कोण जास्ती ओळख पण नाहीये आणि फर्स्ट टाइम आलेले आहेत. आणि आईला काहीतरी एक छोटीशी वस्तू. इथे आलो खेळणी घ्यायला. तुला काय आवडतं काव्या. तुला डॉल मध्ये काय पाहिजे का. किचन भांडी वगैरे असं काय हवंय का. गर्ल्स सारखं डॉक्टर सेट पण आहे इकडे. जय तुला काय बघितलंच इकडे. बघा तुम्ही बघा. मस्त मस्त भाऊ. तू कसं आहे. अचानक मी मस्त. हा अरे इकडे मी दीदी आहे ना माझी मोठी बहीण आहे. ते तिकडे मी बघितलं टाइमला पण. हा काय व्हिडिओ बघतो. हा सबस्क्राईब पण. मी पण दुकानात बघत आलो. प्रणय भेटलेला आपल्या इथे सायन मध्ये आणि मला तो मगाचपासून फॉलो करत होता. काय घेतलं की नाही. बाहेर घेऊन जायचं नाही. बॉक्सिंगच खेळ. त्याला लोड म्हणून उशाखाली घेऊ नको. हाँ ये देखो ये तो और ही है. ये और बच्ची आहे. काव्य तू काय घेतलं. क्ले घेतला. खतरनाक एक नंबर. हे बघा हे घेतलंय जयने. त्याला म्हटलं मी की हे बेब्लेड घे म्हणून. त्याला म्हटलं हे बेब्लेड घे म्हणून कारण लहानपणी मी याचा खूप दिवाना होतो. खूप खेळलोय भाई. कोण असेल तर माहिती असेल त्यांना कोणी खेळलं असेल तर हे बेब्लेड वगैरे खूप भारी आहे. काव्याने हे घेतलंय क्ले वाला की काव्या बहुत अभ्यास करते. अभ्यासू व्यक्तिमत्व. चला आता आईसाठी आलोय. आई का गिफ्ट क्या ही रहेगा. काव्या हॅपी हॅपी. चला काय सगळं करून झालेलं आहे. आता आपण शेवट कार्यक्रम उरकतोय मार्केट मधला. तो म्हणजेच पाणीपुरी. अरे तिखट टाकलंय त्याच्यात. ते आईस्क्रीम पण आहे. माझी इच्छा होती की मी फालुदा घ्यावा पण कालपासून एवढं गोड खातोय ना. लस्सीच्या नंतर मग गुलाबजामुन आईस्क्रीम. त्याच्यामुळे मग आता आहे ना थोडासा 1 आठवडाभर कंट्रोल करणार आहे. नाही तो फिर लफड़ा हो जाएगा. बहुत बड़ा मॅटर हो जाएगा. आधीच मम्मी बोलली माझ्या डोक्याला काय कमी ताप आहे जो अजून बाप रे. कंटिन्यू सायकल चालवतोय भाऊ. कंटिन्यू. अरे भाई किती ते प्रेम आईवर. थकुली तू थकली नाही. नाही थकली. आले बापले. नाही नाही आई बोलून गेलेली ना आम्हाला आई घ्यायचं म्हणून. चावी पण दिली आईने. आपण जाऊन अयान असं मावशीनं सतवणार. तू थकवणार. घरी जायचं ना पिलू तोपर्यंत. मला काय मागे बस. मी चालवतो डबल सीट. मग बोलतो माझी मांडी उभा सीट. हा काय चालू नाही का.
आयन आता बस पाय दुखणार आपले. भरपूर झालं ना पिल्लू. ते ती काठी काढ. ती बघ काव्याने बघ कसं घेतलंय प्रॉपर. अरे ती काठी काय काठी अडकवते वरती. पकड. काव्या बघ कशी पकडते. अयान सोड. अयान कच्चा लिंबू आहे. अयान नको घेऊ. नाही पक्का लिंबू भाऊ. पक्का लिंबू. चिडू नको. ये आंटी भी चिड़की एक नंबर की. इसको भगाना. अरे तो उसको आ रहा है क्या. ते चॅलेंजिंग काम आहे. हा तो कानातली घाण काढतो तसं काढतोय तो. गावात हा हे सगळे जे काढलेत ना पुढे चिडून काढलेले. काढ. आता जमतंय का बघ ना. मग त्यालाच तर बोलतात गेम. हा चिडताय बघा. परत खाली पकडलं. आता मी इथे खेळायला बसलो यांच्या सोबत. आता बघूया. आणि मला दीदी बोलते डोकं शांत कर. अभी डोकं शांत नहीं होगा. डोके माथे फिरवून भडका दिएला. थांब ना. ये भी बैठेली उसको सपोर्ट करने के लिए. काय सुरू आहे. मासे पकडायचे. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सुरू. अरे हा चिडतोय. आपण मासा कसा पकडतो असं असतं ना विषय. हा काय काढेल. गाडी काढेल आणि मग असं पटापट ग्रिप मिळते ना अशी कडकवाली. मध्ये असं हे गेलं. हे निघालं. हे असं पटापट काढेल. हे आई दे ना भाई तिला. तू पण काय. हे असंच होतं घरात. मुलं लहान मुलं असली की. नाही ह्यांना काउंट करतोय मी. लहान चिटिंग केली ना तर मी मारणार. मोठी घे काठी. चल मोठी काठी कुठे. ती बघ. जसं गेम आहे त्या पद्धतीने खेळायचा. नो चिटिंग. तुमची डोकी काढा आधी सगळ्यांनी. डोकी घालतायत मध्ये. हा तू पण कर. तुला काय तुझ्या वाटायला येईल ते कर. ह्याच्याकडे लक्ष दे. बाकी सगळे आपापले बरोबर खेळतात. भाऊनी पण काढलं. अयानने अजून एक काढलं. अरे वा. ये अरे वा. जयनी पण काढलं. कोणते पण काढायचे. माझी वर अटकली आहे ना मग. अरे वा. जयनी काढलं. तू पण टाक. वा नाही चिटिंग नाही करायचं. तू पण टाकायचं. काय ऐकणार आहे. काढली. खतरनाक. मामाला थँक्यू बोल. जोरात. पुढे काय असतं मामा. थँक्यू मामा. थँक्यू मामा. वाव. तुमका क्या है. तुम रुको ना जरा. थांब ना आई. गेम चालू आहे यार. चिटिंग नाही करायचं. आता आपण मार्केटला जाऊन आलो तेव्हा सगळं खाऊन पिऊन आलो. पाणीपुरी वगैरे. दीदीचा फेवरेट स्टॉल आणि मनपसंत स्टॉल आहे सायन मधला. तर आता दीदी इथे तिचे एकदम पॉप्युलर रेसिपी करते. हा बिंदास. ते साबुदाणा सगळे भिजत ठेवलेले. आणि ही दीदीची एकदम पॉप्युलर रेसिपी आहे काय गाईज. म्हणजे दीदी जेव्हा लग्नाच्या आधी होती ना आपल्याकडे तेव्हा दीदी हे करायची आठवड्यातून एकदा तरी. पण आता झालं असं की आपण मीरा रोडला ती मिस करतो कारण दीदी इथे असते. तर असा विषय. कारण हे एकदम पॉप्युलर रेसिपी होती आपल्या घरात. म्हणजे नाश्ता एक बेसिक नाश्ता जो असतो ना डेलीचा. डेली म्हणजे आठवड्यातून एकदा तरी. तर तो वाला हा आहे. या मित्रांनो जेवायला. अयान टम्मी फुल. ओके. आता आपल्याला निघायचं आहे घरी जायला. लेट याच्यासाठी निघतोय कारण गाडीला गर्दी कमी मिळेल. नाही तो इनको लेकर जाना मतलब अगं बाई अरेचा विषय आहे. त्याच्यामुळे मग ते समजू शकता तुम्ही आपल्या विरारची गाडीला किती गर्दी असते. चला बाय बाय. अरे तुला काय बाय. तू तर येते ना. अभी मैं ऐसा है देखो. लेकिन लोगों को क्या लगता है मैं लोग कैमरे वो लोग कुछ भी दिमाग में ले लेते. मी असाच आहे. मी असा फंकी टाइप आहे. असं काय तुम्ही असं हे नका करू की अरे आईला बोलतो आणि हे बोलतो. तरी मी बोललोय मागच्या ब्लॉग मध्ये की मी मस्करी करतोय. माझा स्वभावच असा है. लेकिन इनको लगता है मैं रूडली बात करता हूँ. तो भैया जिनको लगता है लगने दो. लगवाने से हम थोड़ी लगा लेंगे. जीने के 4 दिन बाकी है बेकार दिन. तो काय को रुसवा फुगवा करने का है की नहीं. चला बाय. चकुली. ए चकुली इन एडवान्स. बाय. चला गाईज फायनली आपण आलेलो आहे मीरा रोडला. आपण दीदीकडे 1 दिवसासाठीच गेलो होतो. हा कसं वाटलं. असं वाटलं काय. जय आता खेळणी घेतल्यात. खेळणार ना. कायला मला नाही जमत. अरे चल ना ताई घेऊन जाईल. चल आरामात. शाबाश.